पडगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द येथे जलस्रोतांची कोणतीही कमतरता नसताना ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ग्रामपंचायत व पाणी पुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। तालुक्यात खेडगाव खुर्द या गावात मागच्या 5 दिवसापासून पाण्याची समस्या चालू आहे। तरी ग्रामपंचायत बॉडीने आणि ग्रामपंचायत सर्व मेंबरांनी आणि तसेच ग्रामसेवकांनी गावात अशी वार्ता पसरवलेली की मागच्या 5 दिवसापासून मोटर जळालेली आहे, तरी पाण्याचा तुटवडा पडत आहे। तरी ग्रामस्थांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही आहे। तरी ते पाणी आल्यानंतरही कबूतर हे प्रत्येक पाईपलाईनमध्ये कबूतर येत आहे आणि गावाला दूषित पाणी प्रत्येक नळाला येत आहे। तरी याच्यावर काहीतरी यांनी लवकरात लवकर काहीतरी समस्या काढावी आणि गावाला व्यवस्थित सुरळीत पाणी द्यावं आणि गावात जो ॲक्वा बसवलेला आहे त्या ॲक्वाचं काम करण्यात यावं। मागच्या 6 महिन्यापासून ॲक्वा बंद आहे आणि बाजूच्या सर्व गावात ॲक्वाचं पाणी सुरळीतपणे चाललं आहे। गावकऱ्यांची सर्व ग्रामपंचायत बॉडीला आणि ग्रामपंचायतला ही गावकऱ्यांची सर्वांतर्फे ही नम्र विनंती आहे आणि ग्रामसभा लवकरात लवकर घेण्यात यावी। या समस्यावर प्रत्येक गावकरी हे बोलणार आहेत। जलकुंभ विहीर आणि गिरणा नदीचा मुबलक स्रोत उपलब्ध असतानाही चुकीचे ढिसाळ नियोजन, गळती, बेकायदेशीर पाणी वापर आणि देखभालीच्या अभावामुळे गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। मुख्य जलवाहिन्यांमधील गळती, नळांना तोट्यांचा अभाव, सार्वजनिक शौचालयांना पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन, काही घरांमध्ये दुहेरी कनेक्शन तसेच अमर्याद पाणी उपशामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे समोर आले आहे। अनेक नागरिकांना नळाला इलेक्ट्रिक मोटर लावल्याशिवाय पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून उभारण्यात आलेली ॲक्वा जलशुद्धीकरण योजना देखील पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याचा आरोप आहे। सुरुवातीला समाज मंदिरात सुरू झालेली ही योजना नंतर ग्रामपंचायतीकडे स्थलांतरित झाली, मात्र आज त्या योजनेचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला असून ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी इतर गावांकडे धाव घ्यावी लागत आहे। ग्रामस्थांनी यावेळी पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच भास्करराव पेहरे यांनी 4 प्रकारचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा आदर्श निर्माण केला, तर खेडगाव खुर्दमध्ये 1 प्रकारचे शुद्ध पाणीही नियमित मिळणे कठीण झाले आहे, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान जलजीवन मिशनसह विविध योजनांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा असतानाही गावातील पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडलेली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजसेवक विजय सोरोने यांनी केली असून गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे। खेडगाव खुर्दमधील पाणी प्रश्न आता केवळ टंचाईचा नसून व्यवस्थेचा, अपयशाचा आणि निधीच्या परिणामकारक वापराचा मुद्दा बनला आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।